असेल तुम्ही गवतावर तणनाशक सुद्धा हाणून बघा या ड्रोनने, कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही। ड्रोनने शेतकऱ्याचे विनाकारण पैसे वायाला जातात। यामध्ये ड्रोननं फवारणी करणं पिकांवर टाळा, होईल तिथपर्यंत टाळा। जर शक्यच नसेल तर एका दुसऱ्या वेळेस ड्रोननं फवारणी करा आणि औषधाचं प्रमाण कमी वापरून परत परत ड्रोन रानांवरती फिरवा, जेणेकरून औषध कमी आणि पाण्याचा फवारा पिकांवरती जास्त होईल असा वापर करा। आज आपण अशा एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। सहज चालता चालता मला ही तूर दिसली आणि ही तूर मित्रांनो ड्रोनने फवारणी केलेली आहे। आपण बघू शकतो जेव्हा ड्रोनवर हवेत उडतं तेव्हा आपण त्या औषधाचं प्रमाण इतकं वापरतात की 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर औषध, 1 किलो पावडर, मग त्याचे परिणाम तुम्ही बघू शकताय। आज तुम्ही ह्या जे पानावर दिसतंय का हे औषध आहे, औषध हे बघा। तुम्ही म्हणता औषध जी पावडर किंवा हे वापरलेली, त्याचा वापर या तुरीसाठी त्याचा फायदा कुठल्याही प्रकारचा होत नाही। ते ड्रोन हवेत जातं, फक्त बुंग बुंग 2-3 चक्करमध्ये तुमचं फवारून टाकतं। 800 रुपये घेऊन मोकळं होतं, त्यामध्ये तुमच्या तुरीला कोणताही फायदा होत नाही। यामध्ये तुमच्या ते 800 औषधे 4-5 हजार व्यर्थ जातात। त्यामुळं तुरीला हवे शक्य तेवढं फवारणे किंवा पेट्रोल फवारणे फवारणी करा। या ड्रोनने फवारणी केलेलं कोणत्याच औषधाचं तुरीवर असेल, ऊसावर असेल, सरकीवर असेल किंवा गवतावर असेल, तुम्ही गवतावर तणनाशक सुद्धा हाणून बघा या ड्रोनने, कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही। ड्रोनने शेतकऱ्याचे विनाकारण पैसे वायाला जातात। यामध्ये फक्त ड्रोनवाल्याचा आणि औषध विक्रेत्यांचा फायदा होतो, यामध्ये शेतकऱ्याला कुठलाही फायदा होत नाही। आपण बघू शकतोय या ठिकाणी, हे थोडं जवळून दाखवा शेतकऱ्यांना की हे बघू शकताय कुठलाच फायदा झालेला नाही। हे म्हणजे फक्त पक्ष्याने विष्ठा टाकल्यानंतर जसं झाडावर जमिनीवर तयार होतं तशा प्रकारे हे आता थर झाडावर तयार होतो। याचा शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट किंवा फायदा होत नाही। आपण तुरीवर देखील बघू शकतो ह्या औषधानं कसं झालेलं आहे। ह्या औषधाचा कुठलाच फवारणी होत नाही। त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगेल, होईल तितकं या ड्रोनचा उपयोग आणि वापर टाळा। या ड्रोनमुळं काय होत आहे तर तुमच्या ह्याच्यावरील जे उपयुक्त किडे असतील, माशी असेल, ती किडे माशी पिकांवरती मरते आणि तुमच्या ड्रोननं फवारणी केल्यानंतर पिकांवरती अशी घाण देखील होते। या घाण्याचा म्हणजे हे औषध पिकावर पडल्यानंतर औषध राहत नाही तर ती प्रचंडरित्या घाण होते। तुम्हाला मी आणखी एक उदाहरण सांगेल, एक औषध जर आजारी असाल आणि त्या आजारी असलेल्या तुम्हाला डॉक्टरनं 150 ml ची बॉटल दिली आणि रोज 5 ml औषध घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही 150 ml बॉटल जर एकाच दिवशी घेतली तर त्याचा परिणाम बघा, तसाच परिणाम या पिकांवरती होतो। त्यामुळे मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल की ड्रोननं फवारणी करणं पिकांवर टाळा, होईल तिथपर्यंत टाळा। जर शक्यच नसेल तर एका दुसऱ्या वेळेस ड्रोननं फवारणी करा आणि औषधाचं प्रमाण कमी वापरून परत परत ड्रोन रानांवरती फिरवा, जेणेकरून औषध कमी आणि पाण्याचा फवारा पिकांवरती जास्त होईल असा वापर करा। धन्यवाद।